नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकतोय जान्हवी भाग 40. सकाळी जान्हवी चहा घेत पोर्चमध्ये बसून पेपर वाचत होती. तेवढ्यात मोबाईलवर मेसेज आला मोहनचा. 5 वाजता हॉटेल पिंक स्टारमध्ये भेटायला बोलवले होते. मेसेज वाचून जान्हवीच्या पोटात फुलपाखरे उडायला लागली. अरे असं का वाटतंय मला? मी पण ना काहीही विचार करते. जाऊया भेटायला, बघू काय म्हणतात देशमुख साहेब. जान्हवी तिच्याच तंद्रीत आंघोळीसाठी निघून गेली. आज ती जरा खुशीतच होती. आवरून ती नाश्ता करायला आली. काही विशेष आहे का ताई? आज आनंदात दिसताय, मावशी म्हणाल्या. काही तर नाही, जान्हवी म्हणाली, पण तिचा चेहरा ब्लश करत होता. खरंच काही नाही मावशी. काही आनंदाची गोष्ट असली आणि तुम्हाला सांगणार नाही असं थोडीच होणार आहे, जान्हवी म्हणाली. चालेल, सांगितलं नाही तरी, पण असंच आनंदात राहा, मावशी म्हणाल्या. जान्हवीने त्यांच्याकडे बघून स्माईल दिली. ऑफिसमधून जान्हवी आज 4 वाजताच घरी आली. परत मीटिंग होती 5 वाजताची. ती तिने कॅन्सल करायला लावली. घरी येऊन ती आवरायला लागली. छानसा ड्रेस घालून तयार झाली. चेहऱ्यावर कुठलाही मेकअप केला नाही तरी ती सुंदरच दिसत होती. तिला पोहोचायला 20-25 मिनिटं लागणार होती. हॉटेल शहराच्या बाहेर होते. ती बरोबर वेळेत घराबाहेर पोहोचली. 5:30 वाजायला 3 मिनिटं बाकी होती तेव्हा ती तिथल्या रिसेप्शनला पोहोचली. मोहनला ती इकडे तिकडे शोधत होती. टेबलवर बसून वाट बघावी, येतीलच एवढ्यात असे म्हणून ती टेबलकडे निघाली. तिला मागून आवाज आला. मिसेस जान्हवी देशमुख आपणच का? एक सुंदर मुलगी वेटर तिच्याजवळ येऊन म्हणाली. हो मीच आहे मॅडम, प्लीज कम विथ मी, ती मुलगी म्हणाली. ओके म्हणत जान्हवी तिच्यासोबत निघाली. तिने जान्हवीला 3rd फ्लोअरला नेले. तिने एका रूममध्ये जान्हवीला घेऊन गेली. ऑल द बेस्ट मॅम असं म्हणत ती तिथून वापस आली. जान्हवीला रूममध्ये गेली. सगळीकडे मनमोहक सजावट केली होती. समोर भिंतीवर वेलकम जान्हवी असं लिहिलेला बोर्ड होता. ती ते वाचत समोर जात होती. थोड्या बाजूला आय एम सॉरी म्हणणारा टेडीबिअर ठेवलेला होता. तिने टेडीबिअर हातात घेतला आणि त्याला घट्ट कवटाळले. ती त्याला स्वतःचे गालाला लावून त्याचा सॉफ्टनेस अनुभवत होती. तेवढ्यात तिच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. तिने दचकून मागे वळून बघितले. मोहन, जान्हवीच्या तोंडून एवढे शब्द आले. हो पण दचकायला काय झालं? मीच तर बोलवले ना तुला इथे, मोहन म्हणाला. हो पण मी ते टेडीबिअर एनिवे छान सरप्राईज दिलं, थँक्यू. आवडलं ना, मोहन म्हणाला. आणखी एक. काय? जान्हवीने विचारले. आय लव्ह यू जान्हवी, मोहन गुलाबाचे फूल जे त्याने एक हाताने पाठीमागे ठेवून लपवले होते तिच्याकडे देत म्हणाला. जान्हवीने फूल घेतले व मोहनकडे फक्त डोळे करून बघत होती. ती मोहनचा हा रोमॅन्टिक लूक पहिल्यांदाच बघत होती. अगं काहीतरी बोलतोय मी, ऐकायला येतंय की नाही, तो तिच्या पुढे चुटकी वाजवत म्हणाला. हो, जान्हवी भानावर येत म्हणाली. काही उत्तर देशील की नाही, मोहन हळू आवाजात म्हणाला. आय लव्ह यू टू, जान्हवी त्याच्या मिठीत शिरून म्हणाली. आय लव्ह यू व्हेरी मच, मोहन तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला. बराच वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत होते. कित्येक वर्षाचा विरह त्या मिठीत विरघळत होता. मोहनने जान्हवीला जरा दूर करत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. जान्हवी लाजून चूर झाली. तिच्या गालावर लाली आलेली. मोहनने एक बॉक्स तिच्या हातात दिला. हे काय आहे? जान्हवीने विचारले. गिफ्ट आहे तुझ्यासाठी, बघ तरी खोलून, मोहन म्हणाला. जान्हवीने बॉक्स खोलला. आतमध्ये सोन्याचा छानसा नेकलेस होता. वॉव, इट्स व्हेरी ब्युटिफुल, जान्हवी म्हणाली. मी घालू का तुझ्या गळ्यात, मोहन म्हणाला. जान्हवीने नेकलेस मोहनकडे दिला व त्याच्यापुढे पाठमोरी उभी राहिली. मोहन तिला नेकलेस घालून देत होता. त्याचा जान्हवीच्या गळ्यात होणारा स्पर्श तिला सुखावून जात होता. खूप सुंदर दिसतेस, तुझ्यामुळे या नेकलेसचं सौंदर्य वाढलं, मोहन म्हणाला. मी आज पहिल्यांदा तुम्हाला एवढं रोमॅन्टिक बोलताना बघत आहे, जान्हवी मोहनकडे बघून म्हणाली. हो शिकलोय थोडा अनुभवाने, मोहन तिला डोळा मारत म्हणाला. काय? आता तू नव्हती तर काय करणार, मोहन तिला चिडवत म्हणाला. कोण? नाव सांगा मला, जान्हवी म्हणाली. किती जणांची सांगू, आठवत पण नाही. 1, 2, 3, 4 एवढ्या होत्या, जान्हवी म्हणाली.
का कमी आहेत का? मोहन म्हणाला. हो, तशा कमीच वाटतात. असू द्या, पुढे कमी भरून काढता येईल, जान्हवी म्हणाली. हो नक्कीच, मोहन मान हलवत म्हणाला. दोघेही अगदी खळखळून हसायला लागले. जान्हवी अशीच हसत राहा, किती छान दिसतेस ग असताना. मोहन तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. थँक्स, जान्हवी त्याच्या मिठीत शिरून म्हणाली. तू थँक्स कशाला म्हणतेस? मी माझ्या बायकोची स्तुती करतोय, मोहन म्हणाला. असं आहे का? मोहन, एक विचारू, जान्हवी म्हणाली. परवानगीची गरज आहे? हा मोहन तुझाच आहे कायम, मोहन म्हणाला. तुम्ही मला का नाही म्हणालात त्या दिवशी मी विचारले आपल्याबद्दल तेव्हा? जान्हवी मिठीतून जरा दूर होत मोहनकडे बघत म्हणाली. जानू, तू खूप मोठी झालीस ग, एवढ्या मोठ्या पदावर आहेस. मी तुझ्या करिअरमध्ये तुला काही मदत पण काही करू शकलो. उलट माझ्यामुळे तुला त्रासच झाला. तुला असं माझ्याकडे बोलवणं स्वार्थ वाटला मला. आणि मी खालच्या पोस्टवर आहे तुझ्यापेक्षा. तुला तुझ्या लेवलचा जोडीदार मिळावा ही एक साधी अपेक्षा होती माझी. तुला पण उद्याला कुणाला माझी नवरा म्हणून ओळख सांगताना कमीपणा वाटू नये असं वाटतंय मला. तुला हर्ट करायचं नव्हतं ग, पण सॉरी, माझ्यामुळे परत रडलीस ना तू. मोहन तिचा हात हातात घेत बोलत होता. तुम्ही ओळख करून देताना कायम अभिमानच वाटेल मला. आणि तुम्हाला खरंच वाटतं मी दुसऱ्या कोणासोबत सुखी राहू शकेल? आणि माझ्या प्रेमाचं काय, ते असं कोणासोबत पण नाही होत ना मोहन, जान्हवी म्हणाली. हे मात्र खरं आहे, मी पण तुझ्याशिवाय कुणाचा नाही ग विचार करू शकत बायको म्हणून, मोहन म्हणाला. मग निर्णय सांगायच्या आधी विचार करायचा ना, जान्हवी म्हणाली. तेव्हा नाहीच सुचलं मला काही, पण तू बेस्ट डिझर्व करतेस असं मला वाटलं. तुम्ही बेस्टच आहात मोहन, तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार मग मला मिळूच शकत नाही. एवढे वर्ष वाट बघतं का कुणी? काही माहीत नसताना, पण तुम्ही बघितली ना माझी. जान्हवी मोहनच्या हातावर किस करत म्हणाली. मी आयुष्यभर वाट बघितली असती तुझी. बरं झालं त्या गणेशाला दया आली माझी आणि तुला परत पाठवलं, मोहन म्हणाला. हो ना, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मला इथे यायला नको वाटत होतं. उगाच कशाला ना जुन्या आठवणी म्हणून. परत वाटलं तुम्ही लग्न केले असेल तर मला किती दुःख होईल. आल्यावर पण तुम्हाला टाळत होते मी, पण घटना अशा घडत गेल्या आणि जान्हवी बोलताना थांबली. आपली गाठ स्वर्गात बनली आहे, त्यामुळे जवळ आलोय आपण. पण तू परत मला असं न सांगता कुठे जाणार नाहीस ना, मोहन म्हणाला. नाही, कुठलंही संकट आलं तर मी नाही जाणार तुम्हाला सोडून. यावेळी माफ करा, खूप त्रास झाला ना तुम्हाला माझ्यामुळे, जान्हवी म्हणाली. वेडी आहेस का? माफी काय मागतेस? उलट माझ्यामुळेच त्रास झाला तुला, मोहन तिला जवळ घेत म्हणाला व तिच्या ओठांवर ओठ टेकवले. लाजून जान्हवी मोहनला घट्ट बिलगली. आपण मागचं सगळं विसरून सुरुवात करूया. हे विषय परत काढायचेच नाहीत, जान्हवी म्हणाली. तू म्हणशील तसं, मोहन मिठी घट्ट करत म्हणाला. अगं वाजले बघ किती, जेवायचं नाही का? भूक लागली असेल ना, मोहन म्हणाला. नाही, तुम्ही परत मिळालात ना, आता पोट भरलंय माझं, जान्हवी म्हणाली. मला काय, बरंच आहे. मी तुला असंच रात्रभर मिठीत घेऊन राहू शकतो. खरं तर तुला दूर करायची इच्छाच होत नाही. असं वाटतंय तुला सरळ घरी घेऊन जावे. मोहन तिची हनुवटी वर करून तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. जान्हवीने लाजून नजर खाली झुकवली. तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. बापरे, गप्पांच्या ओघ्यात 7:30 वाजले. चला, घरी निघावे लागेल, जान्हवी म्हणाली. असू दे ना जान्हवी, आज राहू ना इथेच सोबत, मोहन चिडवत म्हणाला. नाही, घरी जाऊया. आणि आपण नवीन सुरुवात करणार आहोत ना, मग सगळंच नवीन असेल. पहिली रात्रभर सर्वांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करूया. चालेल ना मोहन, जान्हवी म्हणाली. माझ्या जान्हवीकडून मला हेच उत्तर अपेक्षित होतं. मी तर गंमत करत होतो तुझी. तू म्हणशील तसंच होईल सर्व. आणि यावेळी हनीमूनला पण जाऊया, मोहन म्हणाला. कुठे नेणार आहात, जान्हवीने विचारले. आमच्या राणी सरकार म्हणतील तिथे. विचार करून ठरवूया, जान्हवी म्हणाली. बरं, आता तोंड तरी गोड करणार आहेस की नाही, मोहन तिच्या ओठांवर अंगठा फिरवत म्हणाला. इश्य, नाही, चला उशीर होतोय ना, जान्हवी तोंड दुसरीकडे वळवत म्हणाली. होऊ दे, मी सोडून देईल घरी, मोहन जान्हवीला स्वतःकडे वळवत म्हणाला. तो हळूच तिच्यावर झुकला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले.
दोघांनी सोबत जेवण केले. दोघेही एकमेकांची सोबत एन्जॉय करत होते. जेवण झाल्यावर थोडा वेळ गप्पा मारून दोघेही घरी जायला निघाले. मोहनला घरी जायला बराच उशीर होणार होता. त्यामुळे जान्हवीला त्याची काळजी लागून राहिली. ती सारख्या त्याला व्यवस्थित जायला सांगत होती. हो ग राणी, मी व्यवस्थित जातो, तू पण काळजी घे. हो मी घेते, पण तुम्ही आहात तर मी आहे, कळलं ना, जान्हवी म्हणाली. कळलं. असं कर, माझ्यासोबत चल त्यापेक्षा. तू काळजी करतेस म्हणून म्हणतो. मोहन डोळा मारत म्हणाला. हो येणारच आहे, पण आत्ता नको. घरी सांगा आधी, मग पुढचं ठरवूया, जान्हवी म्हणाली. ते तर बाबा दारातच विचारणार आहेत. माझ्यापेक्षा ते जास्त तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. आईसुद्धा. ती बोलून दाखवत नसली तरी कळतं. मोहन जरा इमोशनल होत म्हणाला. या मग वरात घेऊन, मी वाट बघत आहे, जान्हवी म्हणाली. दोघेही एकमेकांकडे बघून हसत होते. कित्येक वर्षानंतर जान्हवी आज दिलखुलास हसत होती. बरं चल निघूया, मोहन म्हणाला. दोघांनी आपापल्या गाड्या काढल्या आणि निघाले. मोहन जान्हवीच्या मागे गाडी घेऊन तिला घरापर्यंत पोहोचवून नंतर परत जायला निघाला. घरी जायला त्याला 10:30 वाजले होते. आज स्वारी तर 7व्या आसमानावर होती. का नसणार? आज इतक्या वर्षांनी त्याच्या आयुष्यात त्याची जान्हवी परत येणार होती. त्याने घरी आल्यावर लगेच जान्हवीला घरी पोहोचलो म्हणून सांगायला फोन केला. ती पण त्याच्याच फोनची वाट बघत होती. तसंही तिला आज झोप येणार नव्हतीच. आनंदात असली तरी झोप येत नाही. डोळे मिटले की सारखा मोहनचा चेहरा समोर येत होता. पहाटे पहाटे तिला झोप लागली. मोहन सकाळी अंगणात खुर्ची टाकून पेपर वाचत बसलेला. आज त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. काय मग, कोणती एवढी आनंदाची बातमी छापून आली पेपरमध्ये, विनायकराव म्हणाले. बातम्या रोजच्याच आहेत बाबा, आनंदाची काही बातमी नाही, मोहन म्हणाला. मग तुझ्या चेहऱ्यावर तर आनंद दिसतोय, मला वाटलं असेल काही आनंदाची बातमी, बाबा म्हणाले. काहीतरीच बाबा तुमचं, कुठे आनंद दिसतो तुम्हाला, कुणास ठाऊक, मोहन म्हणाला. असं आहे तर उगीच उन्हात केस पांढरे केलेत ना आम्ही, बाबा म्हणाले. काय कळलं तुम्हाला, सांगा आता. तेच विचारतोय ना मोहन. चेहरा चमकतोय राजा तुझा, काही खास कारण आहे का? आणि काल उशिरा आलास, कुठे गेलेली स्वारी तुमची, बाबा म्हणाले. अंदाज आलाच असेल की तुम्हाला, पांढऱ्या केसांचा अनुभव आहे ना तुमचा, मोहन म्हणाला. हो मग आहेच की अनुभव, सुनबाईंना भेटायला गेलेलास ना, बाबा म्हणाले. बरोबर ओळखलं. झाले का सगळे प्रॉब्लेम क्लिअर, बाबा म्हणाले. हो बाबा, मी सांगितले तिला माझ्या मनातले, आणि ती तर तयार होती आधीच, मोहन म्हणाला. अरे वा, फारच छान. मग काय म्हणाले आमच्या सुनबाई? नवीन सुरुवात करूया म्हणाली. मोहन बोलताना त्याच्या वेगळ्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसत होती. तेवढ्यात सुलभाताईंनी दोघांना चहा घ्यायला बोलवले. त्या हॉलमध्ये चहा घेऊन आल्या. सुलभा, तुझे कष्टाचे दिवस संपले बघ, तुझ्या लाडक्या सुनबाई येणार आहेत लवकरच, विनायकराव म्हणाले. खरंच की काय? तसं असेल तर मी आत्ताच देवापुढे साखर ठेवते, सुलभाताई म्हणाल्या. ठेवशील ग, काय घाई आहे, आधी तुमच्या चिरंजीवाचा चेहरा किती चमकतोय ते तर बघा, विनायकराव म्हणाले. दृष्ट नका लावू माझ्या लेकाला, मोहनच्या डोक्यावर हात फिरवत सुलभाताई म्हणाल्या. नाही ग बाई, मी कशाला दृष्ट लावू, पण कौतुक तर करणारच ना, की ते पण नको, विनायकराव म्हणाले. मी तर रात्रीच ओळखलं, आला तेव्हा किती आनंदात दिसत होता, आई म्हणाल्या. आई बाबा, मी खुशीत आहे तर किती आनंद होतोय तुम्हाला, किती कौतुक करत आहात तुम्ही. आई, किती प्रेमाने हात फिरवलास ग माझ्या डोक्यावर. पण जान्हवीचं कौतुक करायला कुणीच नाही ग, कुणाला सांगेल तिला किती आनंद झालाय, काय वाटतंय. तिच्या डोक्यावर असं प्रेमाचं हात फिरवणारं कुणीच नाही ग. फार फार तर मैत्रिणींना फोन करेल. खूप एकटी आहे ग आई ती. आई, तू घेशील ना ग माझ्या जान्हवीला सांभाळून, करशील ना ग तिच्यावर माया, चुकलं काही तर घेशील ना ग पोटात. बोलताना मोहनच्या डोळ्यात पाणी आले. हो रे बाळा, पूर्वी बऱ्याच चुका झाल्या, पण आता नाही होणार परत या चुका. मी जान्हवीला माझ्या मुलीसारखं वागवेन. तिच्याकडून कधीच चुका झाल्या नाहीत, मीच कपाळकरंटी होते म्हणून हिऱ्याची पारख नाही करू शकले, सुलभाताई डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाल्या. तिघांच्याही डोळ्यात अश्रू दाटून आले जान्हवीसाठी. झाला का आता इमोशनल ड्रामा, संपवूया. आता सांग, कधी आणतोच जान्हवीला, कधी जायचं तिला न्यायला, विनायकराव म्हणाले.
वरात घेऊन या म्हणाली ती. मोहन हसत म्हणाला, वा, चांगली कल्पना आहे, मला पण आवडली. तसंही माझ्या लाडक्या सुनेचं स्वागत दणक्यात व्हायलाच पाहिजे. काय म्हणते सुलभा? विनायकराव उत्साहात म्हणाले. हो, मला पण तसंच वाटतंय. लग्न लावून देऊया परत. पण यावेळी गाठ पक्की बांधणार आहे मी. मागच्या वेळी माझ्यामुळे तुटली ना, सुलभाताई म्हणाल्या. हो, ठरलं तर मग. काय मोहन, तुझं काय म्हणणं आहे? विनायकराव म्हणाले. तिला विचारू देत ना बाबा एकदा. आणि तसं असेल तर दोन्हीकडची तयारी आपल्यालाच करावी लागेल, मोहन म्हणाला. अर्थात आपणच करणार आहोत. हे काय सांगणं झालं आहे का? विनायकराव म्हणाले. अहो, आता काय ते त्या दोघांना ठरवू द्या. मग समोरचं आपण बघू. नितीन आणि रागिणीला पण कळवायला हवं. लग्न कार्य आहे घरात, सुलभाताई म्हणाल्या. हो, संध्याकाळी करूया नितीनला आणि रागिणीला पण फोन. चालेल ना? तू बोल ना काही. तुझ्यासाठी बोलत आहोत आम्ही, बाबा मोहनकडे बघत म्हणाले. तुम्ही दोघं एवढे उत्साहात आहात की मला तर काही सुचतच नाही. तुमचा उत्साह बघण्यासारखा आहे, मोहन हसत म्हणाला. का नसणार? माझी लाडकी लेक घरी येणार आहे म्हटल्यावर. 4 वर्ष तू ज्या दुःखात घालवली त्याची जाणीव आहे आम्हाला. आता सुख येतंय तुझ्या वाट्याला तर आनंद होणारच ना, आणि त्यामुळेच उत्साह पण आहे, सुलभाताई म्हणाल्या. कळलं. बोलतो आधी जान्हवीसोबत, मग सांगतो तुम्हाला, मोहन म्हणाला. बोल, पण दिवाळीच्या आधी लक्ष्मी घरात यायला हवी, कळलं ना, सुलभाताई म्हणाल्या. अगं, पण दिवाळीला महिनाभर पण नाही राहिला, मोहन म्हणाला. होतंय रे सर्व, बोल फक्त तिच्याशी. नाहीतर चल आपण जाऊ तिच्याकडेच एक दिवस आणि मिळून ठरवूया. चालेल का? विनायकराव म्हणाले. सांगतो मी सर्व संध्याकाळी. चला, मला ऑफिसला जायचं आहे. आवरतो मी. आई, डब्बा कर गं तयार लवकर, मोहन आवरण्यासाठी निघत म्हणाला. माझ्या लेकरांना आता कुणाची दृष्ट नको लागायला. असंच हसत खेळत राहू दे गणेशा माझ्या मोहनला, आणि जान्हवीला सुद्धा, सुलभाताई म्हणाल्या. तर आजचा भाग इथपर्यंतच, आणि पुढचा भाग हा शेवटचा भाग असेल. तर या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.